मी लहान असताना 5-6 वर्षाची असताना माझे वडील ह्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये असल्याने त्यांच्यासारख्या बदल्या व्हायच्या आणि ते भोपाळमध्ये होते त्यावेळी. मी 5-6 वर्षाची असताना आणि भोपाळमध्ये त्यावेळी एकच सिनेमा टॉकीज आणि एकच प्लॅटफॉर्म होता. तर तिथे ते आम्हाला सिनेमाला रेल्वेचा म्हणायचं. हो, रेल्वेचा प्लॅटफॉर्म एकच. एवढी भोपाळची स्थिती त्यावेळेला, म्हणजे साधारणपणे 1940च्या सुमाराला. तर वडिलांना खूप हौस होती, त्याच्यामुळे ते आम्हाला सिनेमाला घेऊन जायचे. सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलींना सिनेमा बघून सिनेमातल्या मुलीसारखं, हिरोईनसारखं नाचायची इच्छा होते. मी काही त्यापेक्षा फार वेगळी नव्हते. मीही अशी 6-7 वर्षाची असताना माझे वडील भोपाळला होते त्यावेळी आणि तिथे ते आम्हाला घेऊन जायचे सिनेमा बघायला. त्या 40 सालच्या भोपाळमध्ये मला प्रथम ह्या सिनेमातल्या मनोरमा, सुरैया यांचे डान्स बघून डान्स शिकायची इच्छा झाली. माझ्या वडिलांची नेहमी बदली व्हायची, कारण ते मिलिटरीमध्ये होते. 3 वर्षांनी बदली व्हायची. एकदा अशीच त्यांची कलकत्त्याला बदली झालेली असताना त्यांनी मला तिथे डान्स मास्तर ठेवला आणि त्यांनी मला काईट डान्स आणि पूजा डान्स असे 2 डान्स शिकवले. मग आम्ही पुण्याला असताना मी माझ्या काका, आत्या, आजी यांच्याजवळ राहायची. तर काकांनी कधी मला डान्स क्लासला जाऊ दिलं नाही, कारण त्यांना वाटायचं की भावाची मुलगी आहे आपल्याकडे आणि ती डान्सच्या क्लासला जाऊन बिघडली तर, कारण त्यावेळीच्या पुण्यामध्ये डान्स शिकणं मुलींनी ही वाईटच गोष्ट मानली जायची. त्याला कुठलीही प्रतिष्ठा नव्हती. पण मग हळूहळू माझ्या वडिलांची जेव्हा पुण्याला बदली झाली तेव्हा मग मला क्लासला जायला मिळालं. तर त्यावेळी रोहिणी भाटे ह्या एकच बाईचा क्लास होता. खरं तर आम्ही जिथे राहत होतो दत्ताच्या देवळात, तिथे आमच्या खाली एका खोलीमध्ये एक दिवस राहायचे आणि त्यांच्याकडे डान्स शिकवायला मास्तर यायचे ललित प्रभा डान्सिंग पार्टीच्या मुलींना. त्या 3घी बहिणी होत्या आणि त्यावेळच्या गणपतीसमोर मेळे व्हायचे. त्या मेळ्यामध्ये त्या 3घी मुली डान्स करायच्या. त्यांना शिकवायला डान्स मास्टर तिथे यायचे. त्यांच्याकडे मी पण शिकू शकले असते, पण घरी वगैरे असं शक्यच नाही. मग माझ्या वडिलांनी मला रोहिणीबाईंच्या क्लासला घातलं. आत्ता जिथे पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिर आहे त्या ठिकाणी सोशल क्लब नावाचा हॉल होता आणि तिथे रोहिणीबाई क्लास त्यावेळेस घ्यायच्या. शाळेत मी जात होते भावे स्कूलमध्ये, त्यामुळे शाळा संपली की तिथनं उठायचं आणि रोहिणीबाईंच्या क्लासला जायचं. मग हळूहळू तिथे आम्ही पुष्कळ शिकलो. त्या काही डान्सेस बसवायच्या, कोरिओग्राफी करायच्या, त्याच्यामध्ये मी नेहमी हिरोईन असायची त्यांच्याकडे. अशा रीतीने शाळा सगळी होईपर्यंत, कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी शिकत राहिली त्यांच्याकडे. नंतर पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्या 1-2 ज्या कोरिओग्राफी होत्या, कृष्णा कोयना, गीत गोविंद, ह्याच्यामध्ये मी कामही केलं. आणि हळूहळू माझी नजर जशी वाढत गेली किंवा माझी समज जशी वाढत गेली तेव्हा मला जरा असं अस्वस्थ वाटायला लागलं. काहीतरी कुठेतरी चुकतंय, कुठेतरी आपली प्रगती होत नाही आहे, असं काहीसं मला अस्वस्थ वाटायला लागलं. त्या काळामध्ये आम्ही पुष्कळ इथे पुण्यामध्ये डान्सचे प्रोग्राम वगैरे तर व्हायचेच नाही. सवाई गंधर्व पुण्यतिथीची व्हायची, तिथे सगळे संगीताचेच कार्यक्रम असायचे. तर त्यात एकदा भीमसेनजींना असं वाटलं की आपण डान्सचा पण प्रोग्राम करावा. तेव्हा ते रोहिणीबाईंच्याकडे आले की तुम्ही एक डान्सचा प्रोग्राम आमच्या सवाई गंधर्वमध्ये करा. तर तसा तो प्रोग्राम झाला आणि काही लोकांनी त्याच्यावर टीका केली की या संगीताच्या कार्यक्रमामध्ये डान्सचा कशाला प्रोग्राम. मग तेव्हा मी रोहिणीबाईंच्या मदतीला धावून त्यांच्यावर एक लेख लिहिला की रोहिणीबाई स्वतः नव्हत्या गेल्या की मला डान्सचा प्रोग्राम करायचा आहे सवाईमध्ये. भीमसेनजीच आले होते त्यांना विचारायला
तेव्हा जर काही याच्यामध्ये चुकीचं किंवा बरोबर जे काही असेल त्याची जबाबदारी भीमसेनजींचीच आहे, रोहिणीबाईंची नाही. कारण आम्ही रोहिणीबाईंच्या इतक्या भक्त होतो सगळ्या स्टुडंट की जर त्यांनी म्हटलं की सूर्य पश्चिमेला उगवतो तर आम्ही म्हणू हो हो सूर्य पश्चिमेला उगवतो. असं करता 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 मला जे काही असं आतून जाणवत होतं, तर एकदा बिरजू महाराजांचा प्रोग्राम मुंबईमध्ये होता आणि तो मी पाहिला. तो पाहायला मी जेव्हा गेले तर त्यांना बघून मला असं एकदम काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं झालं. म्हणजे एकदम असं जाणवलं आतनं की अरे आपण जे शोधत होतो, आपल्याला जे अस्वस्थ वाटत होतं ते हे आहे, ह्यांच्याकडे आपल्याला शिकायचं, हे जे करतात ते आपल्याला शिकायचं. अशी एकदम मला त्यावेळी असं साक्षात्कार झाल्यासारखी भावना झाली. तोपर्यंत मी BA वगैरेच्या शेवटच्या वर्षाला होते आणि मग मी तिथेच त्यांना रूममध्ये विचारलं की मला तुमच्याकडे शिकायचं. म्हणजे असं लहानपणी असं काय आपण आपल्याला काही धाडस करतोय वगैरे असं काही वाटत नाही ना, आपण पटकन बोलत जातो. तसं मी त्यांना म्हटलं मला तुमच्याकडे शिकायचं आहे. मग म्हटलं तू कुठे शिकणार माझ्याकडे, मी दिल्लीला असतो. म्हटलं ठीक आहे मी दिल्लीला येईल. म्हणजे त्यांना हसूच आलं की अजय एक मुलगी येते आणि म्हणते लगेच मी दिल्ली. कारण त्यावेळी म्हणजे साधारण 60च्या सुमारास दिल्ली बहुत दूर थी. पुण्याहून दिल्लीला डायरेक्ट गाडीसुद्धा त्यावेळी नव्हती. पण मला प्रवासाची सवय माझ्या वडिलांच्यामुळे लहानपणापासून होती. कारण भोपाळ कलकत्ता इकडून आम्ही पुण्याला यायचो ट्रेननी. त्यावेळी असे ते कुपे वगैरे असायचे आणि वडील मिलिटरीमध्ये मोठे ऑफिसर असल्यामुळे आम्हाला फर्स्ट क्लासनी यायला मिळायचं वगैरे. त्याच्यामुळे मला काही तसं वाटलं नाही, दिल्लीला जायचं ठीक आहे दिल्लीला जायचं. मग त्यानंतर मी दिल्लीला गेले त्यांच्याकडे शिकण्यासाठी म्हणून. ते जे काही भारतीय कला केंद्र नावाची जी संस्था होती तिथे ते होते. ती संस्थेचं पत्ता वगैरे घेऊन एका मित्रांच्या माझ्या वडिलांच्या मित्राच्या मदतीने ते शोधून काढलं कुठे आहे दिल्ली आणि मग मी तिथे दाखल झाले. त्यावेळी बिरजू महाराज शाने अवध नावाचा डान्स ड्रामा वाजिद अली शाहच्या जीवनावरचा बसवत आणि 10-12 वर्ष मी शिकले होते रोहिणीबाईंच्याकडे. अशी शिकलेली मुलगी आता तिथे त्या बॅलेमध्ये काम करण्यासाठी मग मला घेण्यात आलं आणि त्या बॅलेमध्ये त्यांच्याकडे मी शिकायला लागले. तर तो तिथे म्हणजे बॅले युनिट म्हणायचे त्याला. म्हणजे आपल्याकडे डान्स ड्रामा असं म्हणतो आता आपण. बॅले म्हणजे वेस्टर्न बॅले नाही, तर आपल्या भारतीय कथांवरचं मोठं लांबलचक नृत्यनाट्य असं त्याचं स्वरूप असायचं. तिकडे शिकायला म्हणजे बॅलेमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिथे मला 150 रुपये मिळायचे आणि त्या 150 रुपयात मी राहायला 4 मुली एका खोलीत असं आम्हाला राहायला मिळायचं भारतीय कला केंद्रात. तर तिथे 150 रुपयात आपलं जेवण खाण सगळं करायचं, आपल्याला काय पाहिजे नको आणि राहून शिकायचं. तर आता या बॅलेमध्ये शिकत असताना तिथे असं समजलं की गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप असते, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी. त्याच्यामध्ये अट अशी होती की तुमचं कुठलंही शिक्षण दुसरं चालू नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असले पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन करताय आणि ग्रॅज्युएशन करताना ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं की आपण अप्लाय करावं. आणि त्यावेळी मला सई परांजपे यांना पुण्याला मी सुट्टीत आलेली असताना मी त्यांच्याकडे गेले. कारण त्या पहिल्या मराठी मुली होत्या की ज्यांना नाटकासाठी ही स्कॉलरशिप मिळाली होती. मग त्यांच्याकडनं मी समजून घेतलं कसा फॉर्म भरायचा काय वगैरे आणि तो फॉर्म भरला आणि मला स्कॉलरशिप मिळाली. त्या काळात म्हणजे 60 साली त्या स्कॉलरशिपची रक्कम 250 रुपये होती आणि तिथे भारतीय कला केंद्रामध्ये आम्हाला राहायला 60 रुपये द्यावे लागायचे आणि अशीच काहीतरी 80 रुपये वगैरे फी होती. तर ते सगळं त्या स्कॉलरशिपच्या पैशातनं करायचं आणि आपण तिथे राहून शिकायचं. आता झालं काय की माझी 10-12 वर्षाचं शिक्षण झालेलं होतं
आणि त्याच्यामुळे त्यावेळची जी काही अंगामध्ये बसलेली काही एक स्टाईल होती, ती स्टाईल बिरजू महाराजांच्या शैलीपेक्षा वेगळी होती आणि त्यामुळे मला खूप त्रास झाला. म्हणजे विशेष म्हणजे महाराजांच्या डान्सच्या शैलीमध्ये रिस्ट मनगटचा वापर खूप असतो आणि तो खूप छान असतो. साधं असं करून महाराजी दाखवतात की इकडे, तर ती कलाई आम्हाला सवय नव्हती. आम्ही असं 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 डान्स कलाई करायचो, असे असे एक्सरसाइज करायचो. असं तर थून थून तर थै असे वगैरे हात करायचो. तर मला खूप त्रास झाला ती कलाई. मला असं वाटायला लागलं, मला खूप फ्रस्ट्रेशन आलं. मी महाराजींच्या क्लासच्या बाहेर तिथे खुर्च्या कोच टाकलेले असायचे, त्याच्यावर बसून मी आपली करत राहायची, असं असं मनगट वळवायची. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं की आपल्याला काही येणार नाही, सोडून द्या डान्स. पण तसं काही सुटलं नाही आणि मी शिकतच राहिली आणि पुढे माझी कलाई पण वळायला. कृष्णा कोयना आणि गीतगोविंद तशी त्यांची काही कॉम्पोजिशन होती. त्याचप्रमाणे एक हे होतं कॉम्पोजिशन झेलमचे अशोक आणि ते सांगितलं. त्याच्यामध्ये गंमत म्हणजे ते कसं आता आपण कॉन्टेम्पररी वगैरे म्हणतो, तर त्यावेळेला ह्या कृष्णा कोयनामध्ये वेणीमेंनी मोरारजी देसाईंची कॅरेक्टर घातली होती आणि आपल्याला गंमत वाटेल, शंतनुराव किर्लोस्करांची मुलगी सरोजिनी किर्लोस्कर तिने ती भूमिका केली होती. म्हणजे असेही त्या पुष्कळ वेगळं वेगळं काही काही करायच्या. त्यानंतर यूथ फेस्टिवल व्हायचं दिल्लीला, इंटर युनिव्हर्सिटी यूथ फेस्टिवल. जवळजवळ 1000 स्टुडंट्स त्यावेळेला यूथ फेस्टिवलमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीला यायचे. त्यामुळे मी जेव्हा पुढे दिल्लीला जायचं ठरवलं तेव्हा मला दिल्ली नवीन नव्हती, म्हणजे दिल्लीला जाणं हे काही मोठं नवीन नव्हतं. त्या यूथ फेस्टिवलमध्ये मला सुद्धा प्राईज मिळालं आणि माझी दुसरी वर्गबंधू जी होती मंदा ओडबोळे, तिलाही प्राईज मिळालं. दोन वर्ष, एकदा ती एकदा मी आम्ही गेलो होतो यूथ फेस्टिवलला. आणि त्याच्यानंतर काय झालं की तिथे दमयंती जोशी ह्या एक खूप मोठ्या डान्सर होत्या, त्या मुंबईत असायच्या. त्यांच्या मिस्टर एका पुढच्या सेमिनारमध्ये पेपर वाचणार होते कथकवर. तर त्यांनी आम्हाला पत्र लिहिलं की मी तुमचा डान्स यूथ फेस्टिवलमध्ये बघितला आणि माझ्या पेपरच्या वेळेला जे प्रॅक्टिकल करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला निमंत्रण करतो आहे आणि तुम्हाला शंभू महाराजांचा गायडन्स मिळेल. पण दुर्दैवाने त्यावेळेला आम्हाला वेणीवेणी पाठवलं नाही आणि त्यामुळे आमची लखनौ घराण्याचं शिकण्याची ती जी काही एक संधी होती ती त्यावेळेला गेली. मग पुढे मी गेले दिल्लीला, ती बिरजू महाराज. तर माझा क्लास सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर मुन्ना शुक्लांना अर्थातच मी ठरल्याप्रमाणे बोलावलं आणि ते माझ्या क्लासमध्ये शिकवण्यासाठी आले. मग आमच्या क्लासचं हे वाढू लागलं. तेव्हा तसं करण्यामागे तुमची भावना काय, मुन्ना शुक्लांना पुण्यात बोलवण्यात? मुन्ना शुक्लांना पुण्यामध्ये बोलवण्यामध्ये माझी भावना अशी होती की मला दिल्लीला जावं लागलं घराणेदार गुरुजींच्याकडे शिकायला. सगळ्यांना काही दिल्लीला जाणं जमणार नाही. 1965 साली. आता माणसं अमेरिकेला पण जातात, पण त्यावेळी दिल्ली दूर होती. तर त्यामुळे अशा प्रकारे आपण मुन्ना शुक्लांना जर इथे आणलं तर घराणेदार लोकांच्याकडनं इथल्या लोकांना लखनौ घराण्याचं डान्स शिकायला मिळेल. ह्या हेतूने मी मुन्ना शुक्लांना इथे आणलं. आणि आपल्याला गंमत वाटेल की ज्या वेळेला 80 रुपये फी क्लासमध्ये येत होती त्यावेळेला मी त्यांना 300 रुपये देऊन बोलावलं. आता ते 300 रुपये मी कसे देत होते त्याची कहाणी काही मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण परिस्थिती त्यावेळेला अशी होती की इथे असं कोणी घराणेदार आलेलं नव्हतं. आणि मुन्ना शुक्लांना बोलावलं, आमचं क्लासचं हे वाढू लागलं. तेव्हा मी वडिलांना म्हटलं की मला इथे तुम्ही थोडा मोठं काहीतरी बांधून द्या, पण ते असं द्या की एकाच वेळी त्याचा मला स्टेज म्हणून पण उपयोग करता आला पाहिजे. कारण त्यावेळच्या पुण्यामध्ये बालगंधर्व, देवस्मारक वगैरे काही नव्हतं आणि मुलांना स्टेजचा अनुभव द्यायचा तर तो कुठे द्यायचा. कारण माझ्या स्वतःवरून मला माहिती होतं
की 10-10 वर्ष 12-12 वर्ष शिकलं आणि जर स्टेजवर गेलं नाही आपण सोलो परफॉर्मर म्हणून, तर आपल्याला प्रेक्षकांशी रिॲक्ट होण्याची संधी मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्टमध्ये ही जी गोष्ट आहे की आपण प्रेक्षकांना जेव्हा कनेक्ट होतो त्यावेळेला आपली वाढ जी होते की प्रेक्षकांना काय आवडतं आहे काय नाही ते आपल्याला कसे हे देत आहेत ते कधी आम्हाला मिळालंच नाही. आणि ते पहिल्यापासून मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना, म्हणून मी त्यांना सांगितलं की हा हॉल मला असा बांधून द्या की त्याचं स्टेजमध्ये रूपांतर करता येईल. तर वडिलांनी तिथेच सुताराला बसवून सगळे दरवाजे 22 फुटाचं ओपनिंग आहे, आजही तो हॉल आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळे दरवाजे फोल्ड होतात आणि एका बाजूला जातात आणि मग ते स्टेज होतं. आणि आमच्या अंगणामध्ये जवळजवळ 70-80 लोक बसून त्यावेळेला आम्ही मुलांचे प्रोग्राम तिथे करायचो, गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम करायचो. त्या ठिकाणी मी कोर्स बनवला माझ्या क्लासचा, कारण मला गांधर्व महाविद्यालयाचा कोर्स त्यावेळेला मान्य नव्हता. त्यामुळे मी कलाशाळेचा कोर्स बनवला, जो मुन्ना शुक्ला आणि बिरजू महाराज या दोघांनीही त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. कोर्स बसून तयार करताना त्यांचं मार्गदर्शन होतं. छोट्या छोट्या काही चीजा नव्याने कराव्या लागल्या त्यासुद्धा मुन्ना शुक्लांनी केल्या. आणि मग तो कोर्स आम्ही डिग्री कोर्सपर्यंत मुलांना शिकवायचो. माझी भावना अशी होती की साधारण 16-17 वर्षाची म्हणजे मुलगी जेव्हा 11वी वगैरेला जाईल तोपर्यंत तिला अर्धा तास सोलो परफॉर्मन्स करता आला पाहिजे आणि तेवढं शिक्षण तेवढं झालेलं असलं पाहिजे. आणि 5 वर्ष माझ्याकडे जेव्हा मुलं शिकतील तेव्हा त्यांच्याकडे कथकचा सगळा रेपर्टरी पाहिजे. म्हणजे केवळ 3 तालात नाच नाही तर त्याला 10 मात्रांचा झपताल, दुसरे ताल, ऑड मात्रांचे ताल, 15 मात्रा, 11 मात्रा हेही आम्ही त्याच्यामध्ये शिकवायचो. आणि तराना, ठुमरी हे सगळे जे काही भावचे प्रकार होते तेही त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना शिकवायचो. म्हणजे साधारणपणे कथकचा सगळा रेपर्टरी त्या मुलीला ती जर आमचा डिग्री कोर्स करून बाहेर आता करिअर करायला बाहेर पडली तर तिला तो सगळा आलेला पाहिजे असा आमचा कोर्स होता. आणि अजूनही आहे. आजही माझ्याकडे मुली जेव्हा शिकतात तेव्हा डिप्लोमाची परीक्षा किंवा फायनल डिग्रीची परीक्षा द्यायला महाराजची यायची. पहिले 10 वर्ष महाराजची दरवर्षी एक तर त्यांचा मी परफॉर्मन्स करायची इथे आणि त्याच वेळेला ते परीक्षा घ्यायचे. 2-3 दिवस राहायचे, मार्गदर्शन करायचे मुलींना आणि परीक्षा ते घ्यायचे डिग्रीची. डिप्लोमाची पुन्हा शुक्ला म्हणजे इथलेच जरी असले तरी ते परीक्षण म्हणून असायचे. आणि मोठ्या मोठ्या कलाकारांना मी कार्यक्रम करायला बोलवायची आणि त्यांच्याबरोबर स्टुडंट्सचा एक प्रोग्राम असायचा. म्हणजे माणिकवर्मांचं गायन असेल तर त्याच्याबरोबर 2 मुलींचा कारण असं वाटायचं की जेव्हा मोठ्या लोकांचा प्रोग्राम बघण्यासाठी म्हणून लोक येतील तेव्हा माझ्या स्टुडंट्सचा प्रोग्राम पण ते बघतील. कारण नाही तर स्टुडंटचा नुसता प्रोग्राम केला तर माणसं काही येणार नाही. पण सिताराच्या वेळेस काय किस्सा सितारा देवींना बोलवलं. अगोदर सितारा देवींच्या आधी माझ्याकडे सितारांच्या आधी सितारा देवींच्या वेळेस असं झालं की सितारा देवी मुंबईच्या लोकांना अशी सवय की ते जेव्हा लोकल बंद व्हायचे त्याच्या आधी प्रोग्राम संपला पाहिजे. त्याच्यामुळे तिथले रामभवनमधले किंवा बिर्ला मातोश्रीतले प्रोग्राम हे साधारणपणे 12 वाजता वगैरे संपायचे. कारण त्याच्यानंतर मग लोकलनी लोकांना घरी जायचं असायचं ना. तर माझ्याकडे इथे पुण्यामध्ये तसा काहीच भाग नव्हता, टाईम लिमिटच नव्हती त्या काळामध्ये. 1970, 72, 73 ह्या सालांमध्ये काही टाईम लिमिट नव्हती थिएटरला. आणि मग सितारा देवींच्या आधी आणि कारण प्रत्येक वर्षी मी तेच करायची, मोठ्या आर्टिस्टच्या आधी माझ्या स्टुडंटला नाचवायची. तर माझ्या स्टुडंटला मी त्यावेळेस सितारा देवींच्या आधी माझ्या स्टुडंट पण नाचल्या आणि त्यांना स्टेजवर आल्यानंतर त्या राबवल्या. नंतर मी जेव्हा त्यांचं सगळं बाकीचं पैसे बिसे द्यायला हे करायला पुढं करायला जेव्हा त्यांच्या खोलीत गेले हॉटेलमध्ये तेव्हा त्या मला खूप राबवल्या. मला कुठे सांगितलं होतंस तू की ते स्टुडंटचा पण प्रोग्राम असणार आहे आणि मी 10 तास नाचू शकते, तर तू स्टुडंटचा प्रोग्राम ठेवल्यामुळे मला कमी नाचायला मिळालं असं त्या मला रागवल्या. तर मी त्यांना म्हटलं अहो तसं काही नाही आहे, आमच्या इथे पुण्यामध्ये टाईम लिमिट नाही आहे आणि तुम्ही खूप 2-3 तास तुम्ही नाचलात
आणि खूप छान लोकांनी बघितलं. असं काही मानू नका, माझ्या स्टुडंटनी जर तुमच्या आधी नाचलं नाही तर त्यांचं कोण बघेल, असं मग मी त्यांना समजावलं त्यावेळेस. पण असे आमचे पुष्कळ अनुभव त्या मोठ्या मोठ्या लोकांचे आहेत. गोपीजींचा अनुभव अगदी वेगळा, की त्यांना जेवणाच्या वेळी ड्रिंक वगैरे करायला लागायचं आणि आम्ही काही तसलं काही करत नव्हतो त्यावेळेला. म्हणजे आमच्याकडे अशी काही घरीच उतरायचे ना, घरीच उतरायचे. आणि माणसं म्हणजे हे सगळे कलाकार माझ्या घरीच उतरायचे. बिरजू महाराज सुद्धा माझ्या घरीच राहायचे, कारण हॉटेलला वगैरे नव्हती पण, आणि हॉटेलमध्ये ठेवण्याइतका आमच्याकडे पैसा पण नव्हता, त्यामुळे आम्ही त्यांना घरीच उतरवायचो. तर गोपीजी आमच्याबरोबर रात्री जेवायला स्वतःचं ड्रिंक घेऊन स्वतः खाली आले आमच्याबरोबर. आमच्या घरातल्या आम्ही सगळे बरोबर जेवायला बसलो, असे त्यांचे अनुभव. आणि त्यांना मी जेव्हा पैशाचं विचारायला गेले होते, की कारण मी संस्थेमध्ये 5-5 वर्षाचे असे हे केले, 5 वर्ष एक थीम. तर पहिला माझा जो पहिली 5 वर्ष होती तो अच्छन महाराज फेस्टिवल म्हणून आम्ही करायचो. म्हणजे बिरजू महाराजांचे वडील अच्छन महाराज, त्यांच्या नावाने ते फेस्टिवल आम्ही करायचो. म्हणून मी गोपीजींना विचारायला गेले, की मला माहीत आहे की तुम्ही अच्छन महाराजांचे गंडाबत शाहीर आहात. 3 वर्षाचे असताना गोपीजी अच्छन महाराजांच्याकडे शिकायला, गोपीजींच्या वडिलांनी सुखदेव महाराजांनी त्यांना अच्छन महाराजांच्याकडे शिकायला ठेवलं होतं. कारण अच्छन महाराजांना तोपर्यंत मुलगा नव्हता, 3 मुलीच होत्या. आणि गोपीजी त्यांच्याकडे राहून शिकले. आणि नंतर जेव्हा बिरजू महाराज झाले अच्छन महाराजांना, तेव्हा मग ते आपल्या वडिलांच्याकडे परत गेले. तर त्यांना मी म्हटलं की मला हे माहिती आहे की तुम्ही अच्छन महाराजांचे गंडाबत शाहीर आहात, तर तुम्ही परफॉर्मन्स करायला यावं ह्या फेस्टिवलमध्ये अशी माझी इच्छा आहे, पण माझ्याकडे काही खूप पैसे नाही. तर ते म्हणाले की तू मला किती पैसे देऊ शकतेस? मी म्हटलं मी तुम्हाला 3000 रुपये देऊ शकते. ही गोष्ट आहे 1973 साली. त्याच वेळी इथे नसते, 72ची गोष्ट आहे, 1900. तर त्यांना मी म्हटलं की मी एवढेच देऊ शकते. तर ते म्हणाले मी 7,000 घेतो, पण ठीक आहे मी तुझ्याकडे 3000 रुपये घेऊन येईन, पण तुला एकच सांगतो, जर तुझा प्रोग्राम हाऊसफुल झाला तर मला तू 7,000 द्यायचे. म्हटलं ठीक आहे. म्हणजे मान्य करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता, कारण तेव्हा ते झनक झनक पायाल वाजल्यामुळे एवढे फेमस झालेले होते गोपीजी की ते काही म्हणू शकत होते, ते 10,000 म्हणू शकत होते. पण ते माझ्याकडे येऊन अशा प्रकारे नाचले. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा बेळगावला प्रोग्राम होता. माझी एक विद्यार्थिनी बेळगावला तिचे आईवडील असत, ती बेळगावला गेली त्यांचं तिथे बघायला. आणि नंतर तिने मला फोन करून मला म्हणाली, ताई आपल्याकडे गोपीजींनी दुसरे ताल पण नाचले आणि इथे सिनेमातल्या गाण्यांवर डान्स केले. मी म्हटलं अगं असंच आहे, त्यांचं जे आहे विश्वर ते त्यांनी केलं. पण सांगायचा मुद्दा असा की त्या ठिकाणी 2 प्रोग्राम त्यांनी केले बेळगावला आणि 7,000 त्यांनी तिथे घेतले. पण माझ्याकडे फक्त 3,000वर त्यांनी त्यावेळेस प्रोग्राम केला आणि स्वतःच ड्रिंक घेऊन ते जेवायला आमच्याबरोबर बसले. अशा काही गोष्टी स्वतःच्या गाडीने आले, स्वतःच्या गाडीने गेले. बिरजू महाराज तेव्हा ट्रेननी यायचे आणि म्हणायचे मला ट्रेनच आवडते, कारण माझ्या त्या ट्रेनच्या लाईनमध्ये दगदग त्याच्यामध्ये माझ्या चिजा बांधतात, त्याच्यामुळे मी ट्रेननीच येते. तर असे मोठ्या लोकांचे आम्हाला अनुभव असे पण आहेत की किती आताच्या अलीकडच्या काळातले झाकीर हुसेनचे पण एक अनुभव मी तुम्हाला सांगू शकते. त्यांना जेव्हा त्यांना जेव्हा महाराजींच्या बरोबर वाजवण्यासाठी बोलवायचं होतं, आता अशा प्रकारे मी दरवर्षी ॲन्युअल प्रोग्राम करत राहिले. आणि आता माझ्याकडे स्टेज होतं, त्यामुळे मला मोठी कॉम्पोजिशन करणं शक्य होत होतं. तर 2 कॉम्पोजिशन आम्ही केली डान्स ड्रामाची. एक श्याम बसुरिया, हे कृष्णाच्या जीवनावरचं, ते मुन्ना शुक्लांच्या मदतीने आम्ही केलं. मुन्ना शुक्लांचा त्याच्यामध्ये जवळजवळ 80% भाग मुन्ना शुक्लांचाच आहे. आणि त्याच्यानंतर मुन्ना शुक्ला दिल्लीला परत गेले आणि त्यानंतर मी जे कॉम्पोजिशन केलं ते अगदीच वेगळं होतं. भास्कर चंदावरकर माझे मित्र होते कॉलेजच्या वयापासून, तर ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळेला शिकवत असत. ते मला एकदा म्हणाले की माझ्याकडे एक स्क्रिप्ट असं आलं आहे की ते डान्स ड्रामासाठी चांगलं आहे, तर ते तू बसव. तर प्रतिमा नावाचं ते स्क्रिप्ट होतं. चित्रण खानोलकर फार मोठे लेखक आहेत आणि ते आरती प्रभू या नावाने ते कविता पण लिहायचे. तर त्यांचं
प्रकाशित न झालेलं हस्तलिखित स्क्रिप्ट होतं ते, आणि त्याच्यावर आम्ही डान्स ड्रामा बसवला. भास्कर चंदावरकरांनी त्याला म्युझिक दिलं आणि ते आम्ही पुणे, दिल्ली आणि मुंबई अशा 3 ठिकाणी त्याचा कार्यक्रम केला. आणि दिल्लीच्या लोकांना अतिशय आश्चर्य वाटलं की कमानी थिएटरमध्ये आम्ही त्याचा कार्यक्रम केला आणि कमानी थिएटर भरलं होतं. दिल्लीमध्ये लोकांना असे अनुभव की कार्यक्रमाला फार माणसं येतच नाही, तर तुम्ही कशी काय एवढी माणसं जमवली असं आम्हाला त्यांनी विचारलं. पण तर मी त्यांना म्हटलं की कमानीची कपॅसिटी 700 आहे, मी 1000 लोकांना इन्व्हाइट केलं होतं, त्यामुळे 1000तली 700 आली, त्यामुळे थिएटर भरलं. आणि ते मराठीमध्ये होतं तरीही तिथल्या लोकांना ते सगळं समजलं. महाराजजींनी माझ्या तिथे 2 दिवस 2 रात्री भारतीय कला केंद्राच्या ते कथक केंद्र झालं होतं, गव्हर्नमेंटचं कथक केंद्र झालं होतं आणि तिथे मोठा हॉल होता. तिथे त्यांनी माझ्या प्रतिमाची 2 दिवस रिहर्सल घेतली. त्यांनी बघितलं, त्यांनी सगळ्या त्याच्यामध्ये सूचना केल्या आणि आमच्याबरोबर माझ्याचबरोबर महाराजांच्याकडे शिकणारा मुलगा त्यावेळेला कमानीमध्ये लाईट सांभाळायचा, त्यांनी 2 दिवस बघितलं आणि त्यांनी ऑन द स्पॉट लाईटिंग पण त्याचं केलं. खूप छान लोकांनी त्याला नावाजलं त्या प्रतिमा कार्यक्रमाला. आणि गेस्ट आर्टिस्ट एक माझ्याच बरोबर जेव्हा मी स्कॉलरशिपवर जेव्हा शिकत होते तेव्हाचा गोपालराव म्हणून एक मुलगा शंभू महाराजांच्याकडे तेव्हा स्कॉलरशिप करत होता, तो हैदराबादचा होता. त्याला आम्ही बोलावलं, तो मुख्य त्याच्यामधला चर्मकार म्हणजे चांभाराची भूमिका करायला. आणि एक नाशिकची मुलगी होती, आता ती रेखा नाटकोडा नावाने खूप फेमस झाली आहे. ती मुलगी त्यावेळेस रेखा ती माझ्याकडे, तिला मी आमच्या डान्स ड्रामामध्ये काम करायला तिला. असे 9 जण आमचे बाहेरचे होते आणि बाकी सगळ्या माझ्या विद्यार्थिनी, पुण्यातल्या विद्यार्थिनी होत्या. त्यावेळेस आपल्याकडे गेस्ट आर्टिस्टची प्रथा हो, गेस्ट आर्टिस्टची प्रथा आमच्याकडे होती तेव्हा. आम्ही असं काही मानायचो नाही की बाहेरचं कोणतरी कसं काय आणायचं, कारण लोकांना असं वाटतं की आपण आपल्या स्टुडंटचा नाचवायचं तर बाहेरचं कोण कशाला आणायचं. तर तसा माझा कधीच असा हे नव्हता, कारण मला भारतीय कला केंद्रात फार वेगळे संस्कार मिळालेले होते. असं सांगायचं का ब्रीफली आपण गेलो होतो जयश्रीसाठी? हां, 1-2 गोष्टी मी म्हणजे माझ्या जीवनातल्या आहेत त्या, पण नृत्याच्या संदर्भातल्याच सांगायच्या आहेत. की माझ्याकडे शिकणारी जयश्री जंगम नावाची जी मुलगी होती, तिचंही आधीचं शिक्षण आपल्याला भरतजंगम पुढे कधीतरी सांगतील, बाळासाहेब गोखले यांच्याकडे अगोदर झालं होतं. आणि मी जेव्हा इथे हे सुरू केलं, तिचे वडील खूप प्रख्यात ऑर्गन वादक होते. त्यांनी हिराबाईंच्या कंपनीमध्ये पण ऑर्गन वादनाचं काम केलं होतं. त्यांना हिराबाईंनी सांगितलं की आता ह्या मुलीचं तयारीचं शिक्षण पुढे झालं, लखनौ घराण्याचा एक त्रास झाला आहे, तर तिला आता तिकडे पाठवा. म्हणून ते माझ्याकडे तिला घेऊन आले होते. त्यावेळेला जयश्री 12-13 वर्षाची असेल आणि बालकलाकार म्हणून ती खूप फेमस होती. पंढरपूरला वगैरे जाऊन तिने कार्यक्रम केला होता. भरत जंगमाने तिच्याबरोबर तबला वाजवला होता, तिच्या भावानी, आणि ते दोघंही बालकलाकार म्हणून फेमस होते. तेव्हा मी तिच्या वडिलांना म्हटलं की अहो, मी शिकवेन भले, पण तिला माझ्याकडे सगळं पहिल्यापासून शिकावं लागेल, वेगळी शैली आहे ही, ते तिला चालणार आहे का? ती आज बालकलाकार म्हणून फेमस झालेली आहे. पण तिने अत्यंत नम्रतेने ते सगळं शिकलं आणि 1 वर्ष माझ्याकडे शिकवून तिच्या शैलीमध्ये थोडा बदल आल्यानंतर मग तिला पुन्हा शिकवू लागली इथे. आणि पुढे ती माझ्याच सारखी गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळवून दिल्लीला पण शिकायला गेली. तिच्या स्कॉलरशिपचा जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा आम्ही लखनौला तो इंटरव्ह्यू होता आणि त्या इंटरव्ह्यूसाठी जज म्हणून लच्छू महाराज, बिरजू महाराज हे सगळे जज म्हणून यायचे होते. आणि तिला आम्ही थोडंसं पढवलं की अगं, तुला विचारतील की तू गुरु म्हणून मुन्ना शुक्लांचं नाव दिलं आहेस आणि हे इथे एवढे दिग्गज बसलेत, त्यांचे मामा, त्यांचे आजोबा, आणि तू मुन्ना शुक्लांचं नाव दिलं आहेस, तर असं का? तर तू असं म्हणू नको की मला मुन्ना शुक्लांच्याकडेच शिकायचं आहे. तू असं म्हण की मुन्ना शुक्लांच्याकडे मी इतके दिवस 2-3 वर्ष शिकते आहे, अजून मला त्यांचंच पुस्तक नाही नीट यायला लागले, तर त्यांच्या आजोबा किंवा मामांच्याकडे मला शिकायचं आहे असं मी कसं म्हणेन? म्हणून मी मुन्ना शुक्लांचं नाव दिलं. तर अशा प्रकारे तिला आम्ही पढवलं आणि तिला ती स्कॉलरशिप मुन्ना शुक्लांच्याकडे
मिळाली आणि मग ती दिल्लीला 2-3 वर्ष त्या स्कॉलरशिपच्या अंडर मुन्ना शुक्लांच्या म्हणजे थोडक्यात शिकली. तुमची परंपरा त्यांनी चालू ठेवली. माझी परंपरा तिने चालवली. मी पण गव्हर्नमेंट स्कॉलरशिपवर महाराजांच्याकडे शिकले 3 वर्ष. तशीच ती पण पुढे गव्हर्नमेंट स्कॉलरशिपवर मुन्ना शुक्लांच्याकडे 3 वर्ष दिल्लीलाच शिकली. आणि नंतर मग पुन्हा इकडे पुण्यात येऊन तिने काही वर्ष तिने बडोद्याच्या कॉलेजमध्ये शिकवलं 2-3 वर्ष. आणि मग पुण्यात येऊन तिने इथे स्वतःचा सूस रोडला तिचा स्वतःचा क्लास सुरू केला. अशी ती थोडीशी. आणि त्याच सुमारास आमच्याकडे फॉरेनर्स यायला सुरुवात झाली. कारण इथे पुण्यामध्ये एक अमेरिका बेस्ड शिकागो बेस्ड प्रोग्राम स्टडी ॲब्रॉड असा अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये एक भाग असतो. तर त्याच्यामध्ये मिडवेस्टमधल्या 10-12 कॉलेजेसचा जो ग्रुप होता त्यांनी इंडिया निवडला होता त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी. तर भारतामध्ये भारतीय संस्कृती शिकण्याकरता 10-12 अंडर ग्रॅज्युएट मुलं दरवर्षी यायची आणि त्यांना कोर्स बनवलेला होता भारतीय संस्कृतीच्या संदर्भातला. त्याच्यामध्ये डान्स आणि गाणं किंवा शूट किंवा तबला ज्यांना शिकावंसं वाटायचं ते आमच्याकडे यायचे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांचे शिक्षक होतो, गुरुसारखे होतो. तेव्हा ते जेव्हा परत जायचे अमेरिकेला तेव्हा त्यांच्या कॉलेजेसमध्ये ते आमचे प्रोग्राम अरेंज करायचे. आणि अशा प्रकारे मी पहिल्यांदा अमेरिकेत प्रोग्राम करायला पहिल्यांदा जी गेली ती साधारण 80च्या सुमारास 1980च्या सुमारास. आणि माझ्याबरोबर भरत जंगम पण असायचे तबला वादनासाठी. कारण तिथे इतक्या अशा प्रकारचा कथक डान्ससाठी तबला वाजवणारा अमेरिकेत कोणी नसायचं. तर अशा प्रकारे मी अमेरिकेत जायला लागले. मग तिथे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये कार्यक्रम केले. त्याचप्रमाणे अय्यंगारांच्याकडे योगासनं शिकलेली मंडळी अमेरिकेत भरपूर होती. आणि त्या योगा शिकणाऱ्या लोकांना पण डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता. तर त्याच्यामुळे त्यांची जी योगासनं शिकवण्याची स्थानं होती सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतं, नंतर डेन्व्हरला होतं. तर तिथे पण आम्ही योगा स्कूल्समध्ये पण आम्ही कार्यक्रम करायचो, वर्कशॉप्स करायचो. मग त्याच्यातले काही लोक आमच्याकडे इथे पुण्यामध्ये तिथेच रविशंकर म्युझिक सर्कलमध्ये एलेला पण प्रोग्राम केला होता. रविशंकर म्युझिक सर्कल म्हणून तिथे रविशंकरांचे एक शिष्य रविशंकर म्युझिक सर्कल म्हणून चालवायचे. एलेला चालवायचे लॉस एंजल्स. तिथे पण कार्यक्रम केला होता. आणि पुढे झाकीर हुसेनची बायको ती अमेरिकन आहे. ती माझ्याकडे काही दिवस शिकली आणि तिला पण स्कॉलरशिपसाठी वगैरे अप्लाय करायचं होतं. ती सितारा देवींच्याकडे मग पुढे स्कॉलरशिप घेऊन भारतात आली. पण तिचं का कोणास ठाऊक तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तिने माझे प्रेमाने तिथे प्रोग्राम पण अरेंज केले. आणि एकदा दोनदा झाकीर हुसेनला लाईटिंग करायला पण बसवलं तिने माझ्या प्रोग्राम. हरे कृष्ण मंदिरामध्ये आमचे प्रोग्राम व्हायचे अमेरिकेत. त्यांना खूप इंटरेस्ट होता. फोक म्युझियम आहे तिथे ह्याला न्यू मेक्सिकोमध्ये. न्यूयॉर्कच्या काय ते म्युझियम जे आहे फेमस काय तिथे पण प्रोग्राम केले. आणि भरत जंगम नंतर ह्याच्याकरता घाशीराम कोतवाल करता पण तिथे चंदावतांच्याबरोबर आले होते. आणि महिनाभर त्यांचे तिथे न्यूयॉर्कच्या ऑफ ब्रॉडवे स्ट्रीटला घाशीराम कोतवालचे इंग्लिशमधल्या ट्रान्सलेशनचे प्रोग्राम होते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा एक विचार पहिल्यापासून होता की लोकांना, शिकणाऱ्यांना आणि इथे येणाऱ्या कलाकारांना कलाछाया आपली संस्था आहे असं वाटलं पाहिजे, प्रभातेंची संस्था आहे असं नाही वाटायला पाहिजे. म्हणून माझ्या घरापेक्षा वेगळ्या ठिकाणी कलाछायाला स्वतःची स्वतंत्र जागा आणि इमारत असायला हवी असं माझं एक स्वप्न होतं भारतीय कला केंद्र असल्यापासून. आणि त्या स्वप्नाची माझी पूर्ती 84 साली झाली. त्यावेळेला मी अमेरिकेतच होते आणि वसंतदादा पाटील हे इथे मुख्यमंत्री होते. माझी त्यांची ओळख ते दिल्लीत यायचे त्यावेळेपासून झालेली होती. त्यांनी पाहिलं होतं की ही एक मराठी मुलगी इथे येऊन काहीतरी धडपड करते आहे, इथल्या कडे आकृष्ट झाली आहे, तर तिला कधी काही लागलं तर आपण करू मदत, असं त्यांचाही मनामध्ये विचार असावा बहुतेक. कारण ते मुख्यमंत्री असताना मी जमिनीसाठी ॲप्लिकेशन केलं गव्हर्नमेंटकडे की मला संस्थेला जमीन मिळावी.
आणि त्यावेळच्या गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही त्यांचं होतं काय सिलिंगच्या जमिनी अमकं तमकं काय ते असेल राजकीय ते मला काही माहिती नाही, पण अशा ज्या गव्हर्नमेंटच्या जमिनी होत्या ज्या रेव्हेन्यू मिनिस्ट्रीच्या अंडर होत्या त्या देण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना होता. त्याच्यामुळे मी दादांच्याकडे विनंती केली, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटलं असं असं आहे, मला जर तुम्ही आत्ता काहीतरी जमिनीची मदत केली तर संस्थेच्या जुबिलीपर्यंत मी तिथे काहीतरी उभं करेन. तर मग अशा रीतीने मी दादांना विनंती केल्यानंतर दादांनी त्यांना माझ्या काही कार्याची कल्पना असल्यामुळे त्यांनी मग जमीन देण्याचा आदेश काढला आणि 84मध्ये आमच्या ताब्यात ही जमीन प्रथम जेव्हा आली त्यावेळी आम्ही थोडंफार अगोदरच्या माझ्या घरच्या संस्थेसाठी जसं स्टेज उभारलं होतं तसं प्रथम उभारायचं ठरवलं, कारण बिरजू महाराजांच्या पदस्पर्शाशिवाय आम्ही ह्या जमिनीवर काही काम करणं आम्हाला योग्य वाटत नव्हतं. तर मग जशी कथकचं शिक्षण देण्याचा पाया हा बिरजू महाराजांची शैली होता, तसंच या जागेवर बिरजू महाराजांच्याच हातून पहिली कुदळ पडली पाहिजे असं मला वाटलं आणि मी बिरजू महाराजांना ह्याच्यासाठी आमंत्रण केलं आणि त्यांच्या हस्ते आमच्या ह्याचा पायाभूत पहिली कुदळ बिरजू महाराजांच्या हस्ते इथे पडली. त्यानंतर मग जेव्हा रंगमंच बांधून झाला त्यावेळेला त्यांना बोलावून त्यांचा पदस्पर्श झाल्यावर मगच आपण इथे काम सुरू करायचं असं आम्ही ठाम ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्या स्टेजचं इनॉग्युरेशन करायला 87मध्ये बिरजू महाराज आणि त्यांचा पुत्र जयकिशन महाराज हे दोघं आले होते. त्यांच्या हस्ते त्यांच्या पदकमलांनी त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांचा प्रथम पदन्यास हा बिरजू महाराजांचा आमच्या रंगमंचावर झाला आणि त्यानंतर मग आम्ही इथे क्लासेस वगैरे सुरू केले. आता जागा अजूनही होतीच आणि त्यामध्ये आम्हाला थोडंसं अगदी वेगळ्या पद्धतीने नचिकेत पटवर्धन हे आर्किटेक्ट म्हणून आमच्याकडे आले आणि त्यांच्या आणि आमच्या कल्पनांनी आम्ही हळूहळू हे कलाछाया सांस्कृतिक केंद्र साकारायला सुरुवात केली इन्फ्रास्ट्रक्चरचं. आणि मग त्याच्यामध्ये प्रथम एक प्रोग्राम जो आला तो ही भारतीय संस्कृतीचा शिक्षण देणारा असोसिएटेड कॉलेजेस ऑफ मिडवेस्ट अशा अमेरिकेतल्या शिकागो बेस्ड प्रोग्रामनी पहिल्यांदा आमच्याकडे काम करायला सुरुवात केली. तर तो असा होता की कॉलेजेसच्या 12-13 कॉलेजेसच्या ग्रुपमधून इंडिया स्टडी प्रोग्राम असा राबवला जायचा. त्यासाठी 10-12 विद्यार्थी सिलेक्ट करून इथे पाठवले जायचे. पुणे विद्यापीठाशी त्यांची संलग्नता असायची आणि त्याच्यामध्ये त्यांना फॅमिलीमध्ये ठेवून भारतीय संस्कृतीचा जो महत्त्वाचा भाग आहे की कौटुंबिक संस्था त्याचं त्यांना ओळख करून देण्यात यायची आणि कला आणि विद्या. तर त्याकरता आमच्याकडे त्यांच्यापैकी काही विद्यार्थी नृत्य, तबला, सतार अशा गोष्टी शिकायचे. त्याच सुमारास आमच्याकडे आणखी एक रिक्वेस्ट अशी आली की अलियन्स फ्रान्से नावाची जी संस्था आहे जी फ्रेंच भाषेचं आणि कल्चरचं शिक्षण इथे भारतामध्ये देते, त्यांच्याकडनं आमच्याकडे रिक्वेस्ट आली की तुमच्या तिथे आम्हाला केंद्र चालवायला जागा तुम्ही देऊ शकाल का. त्यांच्याचपैकी एका मेंबरांना माहिती होतं की आमच्याकडे थोडी जागा आहे म्हणून त्यांनी सांगितल्यामुळे ते आमच्याकडे रिक्वेस्ट घेऊन आले होते. त्यावेळी आम्ही असा विचार केला की युरोपमध्ये फ्रेंच संस्कृतीचा खूप मोठा दबदबा आहे. अमेरिकेच्या संस्कृतीमधनं येणाऱ्या मुलांना आपल्याकडे आपण शिक्षणासाठी जागा दिली आहे. तसंच जर फ्रेंच संस्कृतीसाठी दिली तर त्यांचं आणि आपलं असं कोलॅबोरेशन खूप चांगलं होऊ शकेल म्हणून मग आम्ही त्यांनाही आपल्याजवळ केलं आणि अशा रीतीने वाटचाल आमची कलाछाया हा एक फक्त कथक नृत्याचं शिक्षण देणारी संस्था न राहता आता ती हळूहळू सांस्कृतिक केंद्राकडे वाटचाल करायला लागली.
त्यावेळेस मग आम्हाला ज्युबिलीच्या वेळेला पर्यंत संस्था अशा पद्धतीने थोडीशी आमची बांधकाम झालेलं होतं की आम्ही 5 दिवसाचा एक ज्युबिलीचा प्रोग्राम केला, ज्याच्यामध्ये दिग्गज कलाकारांचे 3 प्रोग्राम, झाकीर हुसेन, इलियाना सितारस्ती आणि कोण होतं तिसरं, आणि हां, असे आम्ही थिएटरमध्ये केले. टिळक स्मारकमध्ये 3 प्रोग्राम आणि 2 प्रोग्राम इथे कलाछायामध्येच केले. त्याचं कारण असं की पूर्वीच्या काळी जसं मातीच्या स्टेजवर म्हणजे मातीचीच जमीन असायची नर्तकांना दिलेली, तशी आम्ही इथे एक मातीचंच रंगमंच उभारला होता. त्याला बहुरूपी असं नाव दिलं होतं, कारण तिथे एक्सपेरिमेंटल प्रोग्राम काहीही करायला वेगळ्या प्रकारचा रंगमंच तो आम्ही निर्माण केला होता. आणि म्हणून तिथे महाराष्ट्राच्या लोकधारा आणि गोव्याच्या संस्कृतीचा लोकधारा असे 2 फोक ह्याच्यामधले लोककलांमधले प्रोग्राम आम्ही ज्युबिलीच्या वेळी इथल्या रंगमंचावर केले. त्याच्यानंतर असं झालं की आमच्याकडे भास्कर चंदावरकर हे प्रथमपासूनच ते माझे कॉलेजमधले मित्रच असल्यामुळे मी त्यांचा सल्ला वेळोवेळी ह्या कलाछायेसाठी घेतच असे. तर त्यावेळेला ते दिल्लीला जी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था गव्हर्नमेंटची आहे तिथेही काही काम करत असत. तेव्हा त्या NSDचा इथे पुण्यामध्ये काही काम करण्याची जो एक त्यांची योजना होती, त्यासाठी भास्कर चंदावरकरांनी बन्सी कौलना कलाछायेच्या जागेचं नाव सुचवलं आणि त्यामुळे मग आमच्याकडे ते 2 महिन्याचं त्यांचं नाट्यशिबिर झालं. ते आमच्याकडे जेव्हा जागेसाठी विचारायला आले तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला ह्याच्यासाठी काय आम्ही द्यायचं. तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून काहीही पैसे वगैरे नकोत, पण आम्हाला असं हवं की जेवढे विद्यार्थी तुम्ही NSDचे घ्याल त्या शिबिरासाठी तेवढेच विद्यार्थी तुम्ही महाराष्ट्रातून पुण्यामधून घेतले पाहिजेत. त्यांना फारच त्याचा आनंद वाटला की अशा प्रकारे विचार करणारी माणसं आहेत. आणि मग तो 2 महिन्याचा नाट्यशिबिराचा कार्यक्रम आमच्याकडे झाला. त्या शिबिरात असलेले काही लोक पुढे खूप मोठे कलाकार सिनेसृष्टीतले आणि नाट्यसृष्टीतले झाले हळूहळू. त्याच्यानंतर जी आमच्याकडे एक गोष्ट आली ती म्हणजे चित्रकला. म्हणजे आता आमच्याकडे नृत्य, संगीत, नाट्य हे आलेलं होतं. त्यामध्ये एक इंडिया आर्ट गॅलरी ही अशी एक चित्रकलेची आर्ट गॅलरी पण आमच्याकडे सुरू झाली. त्यामुळे हे कलाछाया सांस्कृतिक केंद्र अशा प्रकारे इथे हळूहळू वाढत गेलं आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी पुष्कळ कार्यक्रम इथे केले. त्याच्यापैकी आम्ही केलेला एक महत्त्वाचा ज्युबिलीमधला नंतरचे 2 कार्यक्रम आहेत की जे मला उल्लेख करावेसे वाटतात कलाछायेच्या ह्याच्यामधले, की झाकीर हुसेन आणि बिरजू महाराज ह्यांचा कार्यक्रम आम्ही इथल्या रंगमंचावर केला. आणि त्याला झाकीर हुसेनांची त्यावेळची ही प्रसिद्धी बघता जिथे हजारो लोक येत असत, त्यांनी संमती दिली की हो तुमच्या कलाछायेतच आपण हा कार्यक्रम करूया. आणि ज्या ठिकाणी 500 लोकांची बसायची व्यवस्था, म्हणजे खुर्च्या नाही खाली बसायची व्यवस्था, त्याच ठिकाणी 700 लोक आले. आम्हाला भिंतीवरनं माणसं तो कार्यक्रम ऐकायला बघायला उभी राहत होती कंपाऊंड वॉलमधनं. म्हणून आम्हाला पोलिसांना पण सांगावं लागलं की अहो तुम्ही इथे थोडी सिक्युरिटी ठेवा. तर अशा प्रकारचा तो एक झाला. आणि त्यानंतर मी एक असा विचार केला की आपल्या कथकमध्ये बैठकीचा भाव असतो आणि लावणीच्या तमाशाच्या संदर्भात एक बैठकीची लावणी असते. यमुनाबाई वाईकर ह्या बैठकीच्या लावणीमधल्या प्रसिद्ध कलाकार, त्यांना जेव्हा संगीत नाटक अकॅडमीचं अवॉर्ड मिळालं त्यावेळेला महाराजजी त्यांना असं म्हणाले की वा क्या बात है, अगर मेरी माँ आपके जितने सुंदर होती तो मैं भी कुछ बहुत सुंदर जन्म को आता, मैं भी सुंदर आता जन्म को. तर ते मला माहिती होतं की महाराजजी असे यमुनाबाईंच्याबद्दल बोलले आहेत. म्हणून मग आम्ही यमुनाबाई वाईकर आणि महाराजजी ह्यांना एकत्र आणण्याचा आम्हाला योग आला. दोघांनीही होकार दिला आणि मोठेपण यमुनाबाईंचं असं की त्यांना अतिशय
आनंद वाटला की एका शास्त्रीय नृत्यामधल्या दिग्गज कलाकाराबरोबर आपल्याला रंगमंचावर बसवण्यात येत आहे ह्याचा त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी माझ्याकडून महाराजजींच्या ठुमरीचं अक्षरशः भाषांतर करून समजून घेतलं की त्याच्या ठुमरीमध्ये काय अर्थ आहे. अर्थात महाराजजींना तसं काही करायची गरजच वाटली नाही. यमुनाबाईंच्या भावावरून ते समजत होते की काय म्हणतायत त्या आणि त्याला ते प्रत्युत्तर देत होते. अशा प्रकारे तो झालेला कार्यक्रम अजूनही लोकांच्या लक्षात राहिलेला आहे. अशा प्रकारे कलाछायाची मार्गक्रमण चालू होतं. मग हळूहळू आमच्याकडे कॉन्टेम्पररी डान्सच्यासाठी पण एका विद्यार्थ्याने विचारणा केली की ताई तुम्ही मला कॉन्टेम्पररीचा क्लास चालवायला द्याल का. कारण मी पहिला तो कथक डान्सरच होता, कथकच शिकलेला होता आणि मग त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन वगैरे मॉडर्न डान्सचं शिक्षण घेतलेलं होतं. त्या प्रकारे आमच्याकडे तेही सुरू झालं. आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आम्ही घडवली की ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये 10 वर्ष झाली एखाद्या प्रोफेसरला की त्याला 1 वर्ष सबॅटिकल म्हणून एक सुट्टी दिली जाते, 1 वर्ष, जिथे ती पगारी रजा असते त्याची आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याकरता किंवा आपली वाढ होण्याकरता त्या 1 वर्षात काम करायचं असतं. मी त्याच्या आधी 84 सालापासून थोडीशी अमेरिकन प्रोग्राममध्ये असल्यामुळे अमेरिकेला जात असे युनिव्हर्सिटीजमध्ये, योगा सेंटरमध्ये कार्यक्रम किंवा वर्कशॉप करण्याकरता. तर तिथे माझी ज्यांच्याशी ओळख झाली होती त्या बिल एव्हान्स नावाच्या मॉडर्न डान्सरला आम्ही इथे 1.5 महिन्यासाठी वर्कशॉप करायला आणलं आणि त्याची ती सबॅटिकल सुट्टी होती आणि त्याच्यामध्ये आमच्या इथे 1.5 महिन्याचं त्यांनी वर्कशॉप केलं. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः कॉन्टेम्पररी डान्स म्हणजे नक्की काय आहे हे कळायला लागलं आणि त्यातल्या एका विद्यार्थिनीला असं वाटलं की आपण तो शिकावा आणि म्हणून गौरी वनारसे ही मुलगी पुढे अमेरिकेला युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोमध्ये मॉडर्न डान्समध्ये ग्रॅज्युएशन करायला गेली. बिल एव्हान्सचा जो दौरा झाला त्याच्यामध्ये त्याचं मोठेपण असं की त्यांनी कलाछायाकडनं काही रेम्युनरेशन घेतलं नाही. पण आम्ही त्याला सांगितलं होतं की अमेरिकेहून तू मुंबईला उतरलास की तिथपासून पुन्हा मुंबईला जाईपर्यंतचा सगळा खर्च आम्ही करू आणि त्याप्रमाणे आम्ही तो खर्चही केला. आणि मुख्य म्हणजे पुण्यापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही त्याला हेग्गडूसारख्या ठिकाणी कर्नाटकामध्ये जिथे फक्त सारम भातम शिवाय काही खात नाही या ठिकाणी सुबर्णा नावाच्या एका रेमन मॅगसेसे अवॉर्ड विनर नाट्यक्षेत्रातल्या माणसांनी जे काही निर्माण केलं आहे तिथे आम्ही आमच्या एक सभासद श्यामला वनारसे ह्यांचा तिथे नेहमी जाणं येणं असायचं. ते त्यामुळे आम्ही बिल एव्हान्सला प्रथम हेग्गडूला नेलं कर्नाटकामध्ये आणि त्याच्यानंतर नाशिकला पण आम्ही त्याला नेलं. माझ्याच 2 विद्यार्थ्यांनी आज नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रकारे कथक नृत्यामध्ये काम करत आहेत. त्याप्रमाणे आम्ही पुण्यापुरतं त्याला मर्यादित न ठेवता ह्याही 2 ठिकाणांना त्याच्या ह्याचा लाभ मिळावा असं ही एक विचार केला. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही एक पुण्यामध्ये असणाऱ्या सर्व कलाकार रसिकांना एक कथकच्या समग्र कल्पना यावी याकरता घराणा संमेलन नावाचं एक चर्चासत्र आयोजित केलं. त्यासाठी जयपूर घराणा, लखनौ घराणा, त्यानंतर रायगड घराणा आणि बनारस घराणा अशा 4ही घराण्यांच्या दिग्गजांना आम्ही बोलावलं होतं. त्यांचं लेग डेमो करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चासत्र करायचं अशी त्याची योजना होती. त्यासाठी उर्मिला नागर नावाच्या दिल्लीच्या एक माझी ज्यांची ओळख जयपूरमध्ये झाली होती त्या कलाकार जयपूर घराण्यासाठी आल्या होत्या आणि अर्थातच लखनौ घराण्यासाठी महाराजजींची मुलं आणि रायगड घराण्यासाठी अल्पना बाजपेयी ह्या भोपाळच्या कलाकार आल्या होत्या आणि जयपूरच्या संगीत नाटक अकादमीच्या ज्या मुख्य होत्या त्या जयपूर घराण्यासाठी आल्या होत्या. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न केला की पुण्याच्या लोकांना
काही प्रकारे लखनौ घराण्याच्या याच्यामध्ये लच्छू महाराज तर नव्हते तेव्हा, पण त्यांच्या पत्नी रामोजी ह्यांनाही आम्ही आणलं होतं. त्यामध्ये पुण्यामधले पण काही लोकांनी चर्चासत्रामध्ये भाग घेतला. त्यामध्ये मुख्यत्वे सुरेश तळवलकरांचं नाव घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचं संमेलन आतापर्यंत कथकच्या विचारधारांचा एकत्र आणणं हे कधी झालेलं नव्हतं पुण्यामध्ये. ते आम्ही करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या काळामध्ये एक असा प्रयत्न केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा महिलांचा सत्कार आपण करावा, की ज्याच्यामध्ये 2 महिला जजेस पण होत्या, आर्किटेक्ट पण होत्या, जयू पटवर्धन, आणि त्याच्याचप्रमाणे अशा काही महिला सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्यामध्ये काही विद्याबाळांसारख्या महिला होत्या. अशा प्रकारे आम्ही ते करायचा प्रयत्न केला की आपल्या शेजारीच महिलांसाठी निर्माण केलेली एक वास्तू आहे युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशनच्या आहे, आणि त्याचप्रमाणे एक इथे वेगळ्या अशा मेंटली रिटायर्डेड मुलांसाठीची जी शाळा आणि रेसिडन्स आहे ते पण एका महिलेनीच उभं केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सिंधुताई जोशी या महिलेने उभं केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही प्रयत्न केला की महिला वर्षामध्ये आपण काही महिलांचा सत्कार करावा. आणि त्यावेळेस आपण एक पखावजचाही कार्यक्रम, आणि त्याच वेळेला पखावज हे जे काही एक वाद्य, जे मोठं अवघड आणि अवजड वाद्य जे नेहमी पुरुषच वाजवतात, ते एका महिलेने आत्मसात केलेलं आम्हाला माहिती होतं, म्हणून तिचा आम्ही पखावज वादनाचा प्रोग्राम पण त्याच वेळेस केला, सोलो. त्याच्यानंतर एक प्रयोग आम्ही असा वेगळा केला ज्याची मला प्रेरणा अशोक बाजपेयींच्याकडनं मिळाली होती, की ते म्हणायचे की तुम्ही कथकवाले सगळे भिंदाजी महाराजांच्या ठुमरीशिवाय काही करतच नाही. वेगवेगळ्या किती छान छान कविता हिंदीमध्ये आहेत. तर त्यांचं ते बोलणं लक्षात ठेवून मी एक प्रयत्न असा केला की 100 वर्षामधल्या कवींच्या मराठी कवितांचं आम्ही सिलेक्शन केलं. त्याच्यासाठी आम्हाला स्वर्गीय मनीषा दीक्षितांची खूप मोठी मदत झाली, श्यामला बनारसेंची खूप मोठी मदत झाली, आणि त्या कविता आम्ही सगळ्या पुण्यातल्या क्लासेसमध्ये पाठवल्या आणि त्याच्यावर मुलींनी कार्यक्रम बसवावा आणि त्याचं सादरीकरण कलाछाया करेल. कलाछाया तो सगळा खर्च करेल, रंगमंच आणि त्यांना लागणारा रेकॉर्डिंग किंवा ह्याच्यासाठीचा खर्च. असा एक प्रयोग आम्ही केला आणि तो अतिशय लोकांना आवडला. त्याचं नाव आम्ही ठेवलं होतं काव्य नृत्य उन्मेष, की ज्याच्यामध्ये अगदी अवघड अशा कविता पण काही लोकांनी निवडल्या होत्या. आणि नंतर मी अशोक बाजपेयींना ते पाठवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही असं म्हणत होतात तर आता प्रयोग केला आहे आम्ही, बघा कसं काही आवडतो का तुम्हाला. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आम्ही कलाछायेमध्ये आता करत असतो आणि त्यासाठी तरुण कलाकारांना आम्ही नेहमीच इथे साथ देत असतो. त्यातच एक आम्ही पुढे एक आमच्या मध्ये एक काय म्हणू आपण वास्तू अशी निर्माण केली की ती रियाजासाठी हवी. म्हणजे काही लोकांना आता राहतात फ्लॅटमध्ये, मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये, सोसायट्यांमध्ये, तर त्यावेळेला एवढी सोसायट्यांची अशा प्रकारची वाढ झाली नव्हती की तिथेच काही हॉल किंवा रंगमंच असावेत. आता असतात, पण त्यावेळी तसं नव्हतं. आणि मग घरी रियाज करायला लागलं की कुठल्या तरी खालच्या माणसांनी तक्रार करायची की धबधब धबधब आम्हाला आवाज नको आहे वगैरे. तर काही अशा लोकांना रियाज करण्यासाठी आपण जागा निर्माण करावी असं म्हणून आम्ही इथे एक वास्तू निर्माण केलेली आहे. त्याच्यासमोर आम्ही एक वेगळीच गोष्ट केलेली आहे की पूर्वी आम्ही ऐकत असू की वाळूवर तत्कार करायला लावत असत कथकचे गुरु लोक. आता वाळूमध्ये पाय धसतो आणि त्या ठिकाणी कथकच्या पदन्यासाची प्रॅक्टिस केल्यानंतर जमिनीवर ते किती कसे आकाशात उठतील असं होईल. अशा जर काही होत असे त्यासाठी आम्ही इथे एक सँडपीट पण निर्माण केलं की आमच्या मुलींनी त्याच्यात प्रॅक्टिस करून जरा करून तर बघावं की पूर्वीचे लोक वाळूमध्ये कसे तत्कार करायचे. स्टॅमिना वाढण्यासाठी, पायाची आवाजाची हे आपल्याला समजण्यासाठी तेही आम्ही करण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने एक कथक नृत्याच्या
सुंदर आणि लालित्यपूर्ण शैली बिरजू महाराजांची शिकवण्याचा सुरुवात जी मी केली त्याच्यापासून हे सगळ्या असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या गोष्टी करून कलाछाया सांस्कृतिक केंद्रपर्यंत वाटचाल आम्ही करत. कलाछाया सांस्कृतिक केंद्र होण्यामध्ये आणखी एक वेगळी महत्त्वाची गोष्ट आम्ही केली की नर्तकांना आणि कलाकारांना निसर्गाच्या जवळ असलं पाहिजे की त्यायोगे त्यांचं क्रिएशन हे अगदी वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणून आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये झाडं जी लावायची ती कलाकारांच्या हाताने लावायची असा निर्णय केला. आणि पहिलं झाड आमच्या कॅम्पसमध्ये बिरजू महाराजांनी कदंबाचं लावलं की ज्याच्या खाली नेहमी कृष्ण आणि गोपी यांचं नृत्य होत असे. त्यानंतर अल्लारखा साहेबांनी आमच्याकडे क्लिमोविया असा एक मोठा वृक्ष होणारं झाड लावलं. आणि भीमसेन जोशींच्या हाताने आम्ही श्वेतचंपक लावला का की त्यांच्या गाण्यांनी आपल्याला शांती मिळते म्हणून त्यांच्यासाठी शुभ्र रंग आम्ही निवडला. त्याचप्रमाणे शिवकुमार शर्मांनी पण आमच्याकडे बांबूचं झाड लावलं. त्याच्याच बरोबर आमच्याकडे पार्वतीकुमार मास्तर जे भरतनाट्यमचे असे मोठे दिग्गज गुरु होते त्यांच्या हातानेही आम्ही झाड लावलं. आणि आमच्या मातीच्या रंगमंचावर बॉटल ब्रशचं झाड आम्ही हेमा मालिनीच्याकडनं लावलं. अर्थात ती एक सिनेकलावंत म्हणून नव्हे तर भरतनाट्यम डान्सरची कलाकार म्हणून अशा प्रकारे आम्ही प्रयत्न केला. आणि पहिल्या गुरुपौर्णिमेला आम्ही पालकांच्या हाताने पण सगळ्या कंपाऊंड वॉलला झाडं लावली की जितके विद्यार्थी महत्त्वाचे तितकेच त्यांचे पालकही महत्त्वाचे असतात संस्थेच्या दृष्टीने. ह्याच्यानंतर आम्ही एक गोष्ट अशी केली की कथक नृत्यामध्ये तबल्याला खूप महत्त्व आहे. आणि तबलावादक हा जर चांगला असेल तर कथक नृत्य रंगत जातं. हे आपण महाराजजी आणि झाकीर हुसेन यांच्या सान्निध्याने अनेकदा पाहिलं आहे. आमच्याकडे जे भरत जंगम म्हणून तबलावादक माझ्या संस्थेच्या जवळजवळ सुरुवातीपासून माझ्याबरोबर आहेत त्यांच्या तबलावादनाचं काहीतरी आपल्याला स्मरण करायचं आहे असं माझ्या मनामध्ये होतं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मी काही सोलो तबलावादक वगैरे नाही किंवा संगत वगैरे असंही तुम्ही वाटून घेऊ नका, पण मला लहान मुलांच्या बरोबर तबला शिकवायला आणि वाजवायला आवडतं. तो माझं ते काम आहे. त्याच्याबद्दल काही करायचं असलं तर तुम्ही करा. म्हणून मग आम्ही तबल्याच्या बोलकथा अशी भरत जंगमांची एक VCD CD तयार केली की ज्याच्यामध्ये त्यांची एक अभिनव पद्धती त्यांनी अभिनव शाळेमध्ये मीना चंदावरकरांच्या मुळे त्यांनी ती राबवली. मीना चंदावरकरांनी त्यांना सिनियर KGला तबला शिकवायला बोलवलं. त्याच्यामध्ये त्यांनी मुलांना गोष्टी सांगून त्या गोष्टींवर काही बोल प्रस्थापित करून त्याच्याप्रमाणे त्या बोलांना आणि नंबर गेम्समधून त्यांना लयकारी असं शिकवण्याची एक अभिनव पद्धती सुरुवात केली. त्याची आम्ही CD त्यांची तयार केली. आणि त्याच वेळेला आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की कथक आणि तबला याचं असं म्हणतात की चोली दामन का साथ है. हे लक्षात घेऊन आम्ही बिरजू महाराजांचे पिता अच्छन महाराज आणि झाकीर हुसेनांचे पिता अल्लारखा साहेब ह्यांचे बस्ट म्हणजे पुतळे आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये बसवायचे ठरवलं. आणि ते शरद कापूसकरांसारखा खूप मोठा कलाकार आणि शिल्पकार आणि तो अत्यंत माणूस म्हणूनही अतिशय ग्रेट आहे. त्यांनी आम्हाला आमच्या बजेटमध्ये हे 2 पुतळे करून दिले. आणि त्याचं आम्ही महाराजींच्या हाताने अच्छन महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि झाकीर हुसेनांच्या हाताने आम्ही अल्लारखा साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. आणि अशा प्रकारे ह्या 2 दिग्गजांचे आशीर्वाद आणि ह्या सगळ्या ह्यांचे आशीर्वाद आम्ही ज्यांच्या हातातून वृक्ष लावले सगळ्या ह्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद या पुढच्या पिढीला इथे आमच्या कलाछायेमध्ये मिळत राहावेत अशा प्रकारचं धोरण आम्ही आखलं. त्यानंतर आमची आली गोल्डन ज्युबिली. 50 वर्ष झाली संस्थेला. बापरे किती वर्ष गेली मला कळलंच नाही.
तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आपण कथकच्या सगळ्या शैलींचं इथे प्रेझेंटेशन करायचं. त्याचं नाव आमचं होतं कथक गंगासागर. आणि या कथक गंगासागराचं उद्घाटन बनारसपासून कथक सुरू झालं असं म्हणणाऱ्या आणि अतिशय दिग्गज कलाकार सितारा देवी ह्या अक्षरशः त्यावेळेला इतक्या वृद्ध आणि इतक्या आजारांनी वेढलेल्या होत्या की त्या व्हीलचेअरवरून स्टेजवर यायच्या. तर अशा ह्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे यायला संमती दिली आणि ह्या कथक गंगासागरचं उद्घाटन बनारस घराण्याच्या शैलीने आम्ही केलं. त्यासाठी गोपीकृष्णांचे नातू म्हणता येईल असे असलेले कृष्ण, विशाल कृष्ण ह्यांचं आणि ज्योती जे काय तिचं नाव त्या मुलगी त्यांची सितारा देवींच्या भाच्या दोन जयंतीमाला ही त्यांची भाची आणि गोपीकृष्णांचं नातू म्हणावेत असे विशाल कृष्ण ह्यांचं नृत्य. आणि मग सितारा देवींनी जो काही इथे आमच्या रसिकांसाठी जो काही हे केला त्याला म्हणजे तोडच नाही. त्या बाई त्या वेळेला असलेल्या वृद्ध 94 वर्षाच्या होत्या. त्या पूर्ण मेकअप आणि कॉस्ट्यूम घालून त्या व्हीलचेअरवरून रंगमंचावर आल्या आणि व्हीलचेअरवर बसून त्यांनी खाली तत्कार सुरू केला आणि तत्कार करता करता त्या उठून उभ्या पण राहिल्या आणि भावही केला. ह्या असा आमच्या कलाछायेला आशीर्वाद त्या बाईंचा मिळाला. हे फार मोठं भाग्य मी माझं समजते की इथे त्या वयामध्ये त्या येऊ शकल्या. आणि अर्थातच बिरजू महाराजही तेव्हा आमच्या ह्या कार्यक्रमाच्या ह्याला विशेष अतिथी म्हणून होतेच आणि त्यांची मुलंही होती. त्यानंतर आम्ही त्या कथक गंगासागरमध्ये जयपूरच्या ह्या शशी सांखला नावाच्या आपल्या सिनियर कथक डान्सर ज्या होत्या त्यांच्या मुलीचा डान्स जयपूर घराण्यासाठी केला. आणि रायगड घराण्यासाठी आम्ही अल्पना वाजपेयी ह्यांना बोलवलं होतं की त्यांची ओळख अशी की त्या ज्यांच्याकडे शिकल्या ते लोक दोघं कार्तिक महाराज आणि कल्याण महाराज असे कथकचे जे जुने कलाकार होते त्यांच्यापैकी कार्तिक महाराजांच्याकडे अल्पनाताईंचं शिक्षण झालेलं आणि त्या रायगड घराण्याचं पुढे चालवत आहेत भोपाळमध्ये. त्यांना आम्ही बोलवलं होतं. अशा प्रकारे आम्ही तो गोल्डन ज्युबिली ही ह्या कथक गंगासागरनी साजरी केली. त्याच्याच प्रमाणे तुम्हाला जे मी झाडांचं मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये एक नाव सांगायचं राहून गेलं. रंगमंचावर मातीच्या रंगमंचावर बॉटल ब्रशचं झाड हेमा मालिनी ह्यांनी लावलं. अर्थात सिनेकलाकार ह्या आयडेंटिटीनी नाही तर भरतनाट्यम नृत्याच्या अतिशय थोर कलाकार ह्या आयडेंटिटीनी. अशा प्रकारे आता आमची कलाछाया जी काही वाढत आहे त्याच्यामध्ये आमच्या लोकांनी असं ठरवलं की प्रभाताईंनी कलाछाया स्थापन केली त्यांचं आपण 80 वर्षाचा वाढदिवस करायचा. बरं ठीक आहे म्हटलं करूयात पण काहीतरी वेगळं करा त्यावेळेला. तर तबलाच्या बोलकथाचं रिलीज त्यावेळी आम्ही केलं. हां हो. आणि त्यावेळेला जो कार्यक्रम केला मी त्यांना म्हटलं होतं काहीतरी वेगळं करा. तर आत्तापर्यंत साऊथ इंडियन ह्याचं काही आम्ही आणलं नव्हतं कलाछायेच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग आम्ही झाकीर हुसेनांनी ज्यांच्याबरोबर काही काम केलेलं ते फजल हे त्यांचे बंधू आणि विखू विनायक हे घटम वाजवणारे कलाकार आणि बिरजू महाराज ह्यांना सगळ्यांना आम्ही एकत्र आणलं माझ्या सहस्रचंद्र दर्शनाच्या वेळी रंगमंचावर. आणि त्या विखू विनायकाने जे काही इथे वाजवलं आणि त्याला जे काही महाराजींनी त्यांच्याबरोबर जुगलबंदी केली ती माझ्या तर मरेपर्यंत स्मरणात नक्कीच आहे. पण इतरांच्याही बराच काळ ती स्मरणात राहू शकेल. पहिल्यांदाच अशा गोष्टी होतात, असा योग आणला जातो. जुगलबंद्या पुष्कळ होतात पण त्या समान वाद्यांच्या किंवा समान नृत्याच्या होतात. पण साऊथ आणि नॉर्थ ह्यांना एकत्र आणून
आपण सगळे आज भारत महान देश आहे असं आपण म्हणतो आणि त्या भारतात वेगळ्या वेगळ्या कला आहेत असं आपण म्हणतो, पण त्याचं कुठे आपल्याला काही एकत्रीकरण दिसतच नाही. तर ते आणण्याचा आम्ही प्रयत्न केला कलाछायानी. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की ही आता माझं सहस्रचंद्रदर्शन झाल्यानंतर मी काय करणार आहे इथे. जे काय करायचं तेवढं बालचार्यांनी जमलं तेवढं मी सगळं केलं. तर आता कलाछाया मी रश्मी जंगम आणि भरत जंगम यांच्या हातात, तरुण पिढीच्या हातात सोपवून मी फक्त गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 ह्याला आता आले आहे.